नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा तलाठी भरती, एमपीएससी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 16 ऑगस्ट. आता आपला पहिला प्रश्न आहे, भारताची सर्वात मोठी सिंगल क्लस्टर एआय पायाभूत सुविधा कोणत्या शहरात उभारली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, चेन्नई. दुसरा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या संख्येत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. महत्वाचे मुद्दे बघा, एआय व ईव्ही पायाभूत सुविधा. तर एआय सुविधा, भारताची सर्वात मोठी सिंगल क्लस्टर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायाभूत सुविधा चेन्नई म्हणजे तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे उभारली जात आहे. तर ईव्ही चार्जिंगची क्रमवारी, महाराष्ट्र प्रथम राज्य, द्वितीय राज्य आहे कर्नाटक आणि तृतीय म्हणजे तिसरं राज्य आहे उत्तर प्रदेश. तिसरा प्रश्न, भारताने 2047 पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 100 गिगावॅट. चौथा प्रश्न, अणुऊर्जा आयोगाने महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्मॉल मॉड्युलर रिएक्टर उभारणीस मान्यता दिली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तारापूर. पाचवा प्रश्न, शांती कायदा 2025 नुसार अणुऊर्जा क्षेत्रात किती टक्के परकीय गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआय ला परवानगी दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 49%. महत्वाचे मुद्दे, अणुऊर्जा क्षेत्र व शांती कायदा 2025. तर लक्ष्य काय आहे? 2047 पर्यंत 100 गिगावॅट, सध्या 8.78 गिगावॅट आहे. तर 2031-32 पर्यंत 22 गिगावॅटचे अल्पकालीन लक्ष्य आहे. एसएमआर रिएक्टर तारापूर महाराष्ट्र येथे भारत स्मॉल मॉड्युलर रिएक्टर जे 220 मेगावॅट आणि एसएमआर 55 चे पहिले युनिट उभारले जाणार आहे. तर शांती कायदा 2025, शांती ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणु नुकसानीसाठी दायित्व कायदा 2010 रद्द करून खाजगी व परदेशी सहभागासाठी कमाल 49% एफडीआय लागू करण्यात आला. सहावा प्रश्न, 15 ऑगस्ट 2026 रोजी इस्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 57वा. 11वा प्रश्न, 1969 मध्ये इस्रोची स्थापना होण्यापूर्वी कोणती संस्था कार्यरत होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इन्कोस्पार, ऑप्शन ए. महत्वाचे मुद्दे, इस्रो स्थापना दिवस 15 ऑगस्ट 1969 रोजी, ज्याला 15 ऑगस्ट 2026 रोजी 57वा स्थापना दिवस किंवा 57 वर्ष पूर्ण झालेले आहे. संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई आणि मुख्यालय आहे बेंगळुरू या ठिकाणी. अध्यक्ष आहे व्ही नारायणन सध्याचे बरं का. पूर्वाश्रमीची संस्था होती 1962 मधील इन्स्कोपारची जागा, म्हणजे इन्स्कोपार नावाची संस्था होती, तिची जागा 1969 मध्ये इस्रोने घेतली. सातवा प्रश्न, 80व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून, मगाशी 11वा प्रश्न आपण म्हटलो होतो, तो 6वा होता. 80व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून प्रथमच कोणते राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, वंदे मातरम. 8वा प्रश्न, 15 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून कितव्यांदा ध्वजारोहण केले? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे 13व्या वेळी, 13व्यांदा. 12वा प्रश्न, भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 2026 ची अधिकृत थीम कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वंदे भारतचे 150 वर्ष आणि विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती. सॉरी, वंदे मातरमचे, वंदे भारत झालं, वंदे मातरमचे 150 वर्ष. 13वा प्रश्न, वंदे मातरम हे गीत प्रथम कोणत्या वर्षी याची रचना करण्यात आली किंवा गायण्यात आले? तर हे 1875 ला. 14वा प्रश्न, लाल किल्ल्यावरून सर्वाधिक 17 वेळा ध्वजारोहण करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू. महत्वाचे मुद्दे बघा, 80वा स्वातंत्र्य दिन 2026 ऐतिहासिक घटना आहे. लाल किल्ल्यावरून प्रथमच वंदे मातरमचे सादरीकरण झालेले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 ला
वंदे मातरम लिहिलेलं आहे. तर ध्वजारोहणाचा विक्रम जवाहरलाल नेहरू 17 वेळा, इंदिरा गांधी 16 वेळा, नरेंद्र मोदी 13 वेळा. ठीक आहे. 3 नंबरला सध्या नरेंद्र मोदी आहे. 2026 ची थीम काय आहे? वंदे मातरमचे 150 वर्ष आणि विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती. 9वा प्रश्न. आता आपले प्रश्नांची नंबरिंग थोडीशी मिक्स झालेली आहे, तर ते समजून घ्या. शांती कायदा 2025 ने कोणत्या जुन्या कायद्यांची जागा घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणुनुकसान दायित्व कायदा 2010. 10वा प्रश्न. अदानी पॉवरने अणुऊर्जा क्षेत्रासाठी महाराष्ट्रात कोणती नवी उपकंपनी स्थापन केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोस्टल महाऊर्जा अणुऊर्जा लिमिटेड. भारताची अणुऊर्जा क्षमता 2031-32 पर्यंत किती गिगावॅट पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे? तर 22 गिगावॅट. महत्वाचे मुद्दे. अणुऊर्जा खाजगी क्षेत्र उपक्रम, अदानी पॉवर उपकंपन्या, राजस्थानसाठी रावत भाटा राज अणुऊर्जा लिमिटेड आणि महाराष्ट्रासाठी कोस्टल अणुऊर्जा लिमिटेड. विस्तार योजना 2033 पर्यंत स्वदेशी 700 मेगावॅट रिएक्टरसह 5 लहान मॉड्यूलर रिएक्टर्स कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात. तर हे होते 16 ऑगस्ट संदर्भातले महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. मोफत PDF साठी टेलिग्राम जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.